शास्त केला. बृहस्पतींनी सांगितलं की राजन कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, आत उतरा, आत करा मात, मग दर्शन देईल पंढरीनाथ. आत मात केल्यावर दर्शन भेटत, नाही ते बाहेर फिरणारा गंज येतच. पाहिली ना 15 तांबडी न सोडा, नाही का ते काय फॅड चालू आहे ना, बरणी रेल्वे कर खाली, बरणी रेल्वे कर खाली. कोण जाहीर आहे ना प्रयागराज. हा, काशी गऊ मी प्रयाग गऊ, गौना बया मी गया, भेटना ना माले भेटना ना, भेटना ना माले देवराया, भेटना ना माले भेटना ना, भेटना ना माले देवराया. काशी गऊ मी प्रयाग गऊ, गौना बया मी गया, भेटना नाही माले भेटना नाही, भेटना नाही माले देवराया, भेटना नाही मला भेटना नाही, भेटना नाही मला देवराया. साधू संतांची भाषा एका सामान्य कुळात जन्माला आलेली भिल्ल समाजाची ताई अनुग्रह दिला आणि तिच्या मुखारविंदातनं शब्द येते. ती म्हणले लई फिरलो बाबा मी, काशी गेलो, प्रयाग गेलो, गया गेलो, पण भेटना ना माले भेटना ना, भेटना ना माले देवराया. मला देव भेटला. देव देव करुणी शिनले माझे मान, देव देव करुणी शिनले माझे मान, देव देव करुणी शिनले माझे मान, देव देव करुणी शिनले माझे मान. पाणी आणि पाषाण पाणी आणि पाषाण संत महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी. काय झालं? नावी आणि भट ताजे केले म्हणे भाऊ तुम्ही आजपर्यंत, पण देवाला काही ओळखलं नाही. आता कोणी भट आणि नाही नाहीत ना, नाही ते येऊ द्या बाहेर, मग जोडू त्रिंगण माहीन बाहेर. पण संत महात्मे सांगतात सिंहस्थ पर्वणी म्हणजे 12 वर्षातला कुंभमेळा आला की लोकांची मजा कोणाकोणाची. करा पितृतर्पण कोण सांगत? भट. करा टकली कोण सांगत? कोणा फायदा? पण आम्ही बी येडा गताळ्यास नगत भरा, डुसकली डुसकली गाडी भरा, चला. काय फायदा काय नुकसान काही कळत नाही. साधू महात्मे सांगतात बट 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 यात्रेला फिरून देव भेटणार नाही, व्रत वैकल्य करून देव भेटणार नाही, तप तपश्चर्या करून देव भेटणार नाही. देव जर भेटेल असं वाटत असेल तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सुरत मध्ये एखादा नवीन पाहुणा आला आणि त्याने मात्र रस्त्यावरच विचारलं चौक कुठे? चौक ते गंज येतो सुरत मा, पण चौक म्हणजे काय ते माहिती पाहिजे ना, नाही का? चौटा कुठे हो? चौटा काय माहिती भाऊ? चौटा ते गंजच चौटा येतात, पण चौटा फुल सांगणं पुढे, नाही का? ज्याप्रमाणे एखाद्या शहराची खून मात्र त्या शहरात राहणाऱ्याला माहिती आहे, तद्वत माझ्या साधू महात्म्यांना देवाची खून तुमच्या देहात माहिती आहे. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. 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 ज्याप्रमाणे अक्कल ही बाजारात भेटत नाही, त्याप्रमाणे माझा परमात्मा सुद्धा तुम्हा आपल्याला तीर्थाच्या बाजारात भेटणार
जर का- मनी नाही भावानी देवा मला पा नाही म्हणे देवा मला पा ज्ञान भेटायचा नाही रे देवा माझा नावाने मला नाही देवा माझा नावाने मला नाही ओ म्हणे नाही म्हणे देवा मला पा म्हणे नाही म्हणे देवा मला पा देवा शान भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो साधू महात्म्यांचे असे उत्तम उत्तम असे पुरावे आहेत की त्यांचा जर पुरावा तुम्ही आपण पाहिला तुमच्या आपल्याकडे सगळ्या प्रकारचे देव आहेत. कागदाचा देव त्याला पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव. देव आशाने कळायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे नाही रे. पण साधू महात्म्यांचं तुम्ही आपण कधी ऐकलं नाही आणि याच्या पुढे कदाचित ऐकणार. आता ती युट्यूब वर बट भेटजास म्हणे देखा तटे देव दुंडी सर युट्यूब मा भेटी भेटणार नाही. प्रत्यक्ष अनुकरणीय विषय म्हणजे देव आहे. आता तुम्ही आपण किती जणांनी एकादशी धरलेली बसलेल्यांपैकी आम्ही जो फराय खादा तो तुम्ही खादा का आज? चिक्की खादी का माय? चिक्की चिक्की नाही फराय खादी. आम्ही चिक्की खादी, दुसरी गाजर खाद, तिसरी कढी खादी, चौथी मिरची खादी आणि पाचवी बगर खादी, बटाटा भाजी खादी. काय होती आज? काय होती? ताट करीन खाद. आणि सकाळी बंद नाही बरा. सकाळी मग उठणं साबुदाणा नाश्ता, दुपारले गो केळीना वेफर आखो साबुदाणा आखो बटुनाना ते छासण्या थैल्याला उन्हात मस्त पैकी एक एक थैल्या छास कितलं होय ना. हा काय यार उपास. खरं सांगा देवना नावावर शरीर आहे नव्हत का धरी राहिनो? हा काय म्हणणं आहे तुमनं? चरावर देव भेटाव धरावर देव भेटी. धरीला पंढरीचा गडा बांधूनिया हृदय बंदी खाना आत जो कोणतच नाही तो भक्ती घडवणे. विठाला आमचं तसं नाही. येता जाता बकरीवाणी चरण, येता जाता बकरीवाणी चरण. याला म्हणतात का एकादशी धरण, याला म्हणतात का एकादशी धरण, याला म्हणतात का एकादशी धरण, येता जाता बकरीवाणी. हा बकरीना स्वभाव माहिती तुमले. कोणतं का झाड ती केन लगेच पाय वर करस ती. कोणतं का झाड कती का कोणती का वडांवरनं झाड ती केन ती लगेच पाय वर करस. बगर 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 तसं आम्ही बगर 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 ती खास बगर बगर आम्ही खातो बगर बगर. काही फायदा होणार नाही. फायदा करायचा असेल तर आत असलेल्या हारीची गाठ पडली पाहिजे. गाठ पडे हा गाठ पडली पाहिजे. आता तुम्ही जर सकाळ माल भेटणार
आणि असाच पेटा बांधीसन फिरणं तुम्ही काय म्हणच्या रातनाथ बाबा आहे बरं कोण आहे पण आज चड्डी खुर्चीवर ऊन होते म्हणशा नुसतं रातपुरता बाबा आहेत तसं आम्ही रातपुरता बघत येतच दीड महिने की मग आमनं जेच आहे जे नाही ते खोटं बोलणं काय खरं बोलणं काय लुच्च्या करण्या काय लबाड्या करण्या काय करू नका अशातला भाग नाही पण जाणून केली तर लुच्ची लबाडी भक्ती देवाने धर्मराजांना सांगितलं एकदा खोटं बोलावं लागेल धर्मासाठी कोणासाठी धर्माला धर्मासाठी खोटं बोलवणं ती भक्ती अधर्मावर जिंकण्यासाठी खोटं बोलणं तो अधर्म नाही तो धर्म आहे तद्वत खऱ्या देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुमचं आपलं जीवन जगणं धर्म आहे यात संदेह नाही विठ्ठला विठ्ठला खऱ्या खोट्याची पारख करणं फक्त या जीवनात कळेल दुसऱ्या जीवनात कळणार नाही कारण प्रत्येक योनीमध्ये आलात प्रत्येक योनीमध्ये जेवलात झोपलात आहार निद्रा भय मैथून सगळ्या वस्तू सगळ्या योनींमध्ये सारख्या आहेत परंतु मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा अवलोकने दिधला असे तुम्हा आपल्याला अधिकार दिलेला आहे की बाबा उत्तम असा भेटलेला नरदेह त्या नरदेहाची इति कर्तव्यता म्हणजे काय याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा संतांनी सांगून ठेवलं इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान बन के दे ये तन मिला है नर का नारायण बन के दे ये तन मिला है नर का नारायण बन के दे इंसान अगर है तो इंसान अगर है तो इंसान बन के दे इंसान बन के दे ये तन मिला है नर का नारायण बन के दे ये तन मिला है नर का नारायण बन के दे इंसान अगर है तो इंसान बन के देख ये तन मिला है नर का नारायण बन के देख तुम्ही नवरदेव बनी देख का नाही जीवन भर काय बनी देख एक सावा का दोन सावा एकच सावा देख महाराज पण हाऊस पिटी गई एकदा नवरदेव बनून हाऊस पिटली तर एकदा नारायण बनून हाऊस पेटणार नाही निश्चित स्वरूपाने तुमची आपली हाऊस पेटेल पण हाऊस पेटण्यासाठी तुमचं आपलं जीवन मात्र सज्ज झालं पाहिजे तुम्ही आपण मात्र संतांकडे गेलं पाहिजे संतांना विचारलं पाहिजे देव मला कधी भेटेल केव्हा भेटेल कसा भेटेल काय म्या उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत ऐसे तुम्ही सांगा संत काय खंडाईन कर्म आपलं कर्म खंडित होत नाही एक गेलं की दुसरं तयार दुसरं गेलं की तिसरं तयार अशा अनंत कर्माच्या सांगाड्यात तुम्ही आपण सापडलेलो जीव आणि संत महात्मे म्हणतात काय खंडाईन कर्म काय पारुषतील धर्म
कासयाने कळेल वर्म. अशी कोणती वस्तू आहे की त्या वस्तूने आम्हाला ते वर्म कळेल आणि त्या वर्मासाठी आमचं जीवन आहे. पण जीवाची काही तयारी होत नाही. जीवाची का तयारी होत नाही? जीवाला हे माहिती नाही की देव आपल्या जवळ आहे. सोपी गोष्ट सांगतो, लक्षात ये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. अजून सोपं करून सांगतो म्हणजे थोडं लक्षात येईल. तुम्ही आपण गुजरात मध्ये कमळाची फुलं पाहिलेली आहेत. कमळ पाहिलेलं आहे ना? कुठे उगत ते? चिखलात उगत. आता कमळाचं आकर्षण माणसाला आहे का नाही? प्रत्येकाला वाटतं ना कमळ आपल्याकडे बी असावं. पण त्या कमळाच्या शेजारी पानावर बसलेलं राहतं कोण? बेडूक. बेडूक. त्या बेडकाला कमळाशी काही घेणं देणं? ज्ञानोबराय म्हणतात, कमल कंदा आणि दरदरू नांदनू कयेकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी, येरा चिखुल चिवरे. तो बेडूक फक्त चिखुल चिवडतो पण कमळाकडे ढुकून पाहत. तसं आपलं बी जीवन आहे. आम्ही आथा धुंड तथा धुंड, पण कुठे आहे देव? तुझा आहे तुझा पाशे, पर तुझा गा तुका लाशे, पर तुझा गा तुका लाशे, पर तुझा गा तुका लाशे. तुझा आहे तुझा पाशी, पर तुझा गा तुका लाशे, पर तुझा गा तुका लाशे, पर तुझा गा तुका लाशे. गाय पाळणारा राहतो. गाय पाळणारा गोपाळ. गोपाळ रोज 1 लिटर दूध धुवून आणतो. किती लिटर? 1 लिटर दूध धुवून आणतो गाईचं. पण त्या गाईच्या काशेला एक बारीक असं लाल लाल रंगाचं काय चिलट काय राहत? ते गोचड. गोचड काय राहत? आता ते गोचीड आणि दूध त्यांच्यात किती अंतर राहतं? 4 किलोमीटर का 2 किलोमीटर? काय आहे? तो धार काढणारा जी धार काढतो त्या काशेतून, त्या काशेत असलेलं दूध त्या गोचिड पासून लांब नाही. पण त्या गोचिडाला दूध आवडतं का काय आवडतं? काय आवडतं? कोणाचं? गाय पाळणाऱ्याला दूध आवडतं. आणि त्वचेला किंवा त्या काशेला लागलेल्या गोचिडाला काय आवडतं? पण गाईला कोण आवडतं? गोचिड आवडस का गाय पाळणारा? फरक का बरं? फरक आहे ना. मग अशुद्ध भाव सेवन करणाऱ्याला देव जवळ असून सुद्धा कळत नाही. पण शुद्ध भावाने गाईला चारा घालणाऱ्याला दूध कळतं, रक्त कळत नाही. तद्वत संत महात्मे सांगतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव दूर नाही. पण काय करावं लागेल? गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, ठेविता भाव, ठेविता भाव, गुरुचरणी 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 ठेविता भाव,
आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे म्हणून गुरुशी भजावे म्हणून गुरुशी भजावे भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरूंशी भजावे रूप ध्यानासी आणावे. देव संतांजवळी आहे किंवा देव गुरूंजवळी आहे. वारंवार सांगू काय, किती वेळा सांगावं, किती वेळा सांगावं. देव आणि गुरु वेगळा नाही. देवातच गुरुचं स्वरूप आहे, गुरुतच देवाचं स्वरूप आहे. पण आम्ही मात्र स्थूल दृष्टीने पाहणारे जीव सूक्ष्म असलेल्या त्या परमात्म्याला चैतन्याला जाणत नाहीत. न जाणल्यामुळे तुम्हा आपल्याला गोचिडाची दशा भोगावी हा किंवा त्या बेडकाची दशा भोगावी लागते. पण भगवंत म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. विषयांवर तुमचं आपलं चित्त जडलं आणि हृदयस्थ परमात्म्याला तुम्ही आपण विसरून गेलो. आणि संत महात्मे म्हणतात की बाबा जे जे विसरले त्यांच्यासाठी रीत सांगतात संत. ते म्हणतात विसरले तया थोर झाली हानी 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 पद्धतीला खाली पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या. हो ज्यांना ज्यांना मात्र परमात्मा सुखाचा ठेवा न लादता विसर पडला त्यांना त्यांना मात्र परत परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा. म्हणून कितीतरी जन्मापासूनची तुमची आपली भटकंती चालू आहे. ती कुठेतरी थांबावी आणि ती इतरत्र कुठेही न थांबता फक्त याच देही याच डोळा. म्हणून साधू महात्म्यांनी तुम्हा आपल्याला जागृत केलं की बाबा आलात ना, मनुष्य देह घेऊन आलात ना, मग मनुष्य देहाची इति कर्तव्यता काय आहे ते अभंग. मरणादी सावध व्हावे 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 मरणादी सावध व्हावे. आपले हित साधून घ्यावे आपले हित साधून घ्यावे हित साधून घ्यावे आपले हित साधून घ्यावे आपले हित साधून घ्यावे आपले हित साधून घ्यावे हित साधून घ्यावे आपले हित साधून घ्यावे. जन्म घालून येवाया जन्म घालून येवाया जन्म घालून येवाया जन्म घालून येवाया. संतांचा अबाधित सिद्धांत आहे. नामदेवराय सांगतात मी देवासोबत राहत होतो, देवासोबत जेवत होतो, देव माझ्या सोबत जेवत होता, तरी सुद्धा मला देव कळालेला
देव मला कळालेला नव्हता, पण संत महात्मे मला भेटलेत, संतांनी माझे डोळे उघडवलेत. आणि ज्या वेळेला संतांकडे गेलो, नामा म्हणे खेचर पायी, हा सद्गुरु वाचुनी दैवत नाही, सद्गुरुच माझं दैवत आहेत. मला देवाचं जे काही संभाषण होतं ते पटत होतं, पण गुरु वाचून मला खरा देव कळला. अर्जुना सोबत देव होती, पण अर्जुनाला सुद्धा देव कळत. अरेरेची भाषा बोलणारा अर्जुन ज्या वेळेला मात्र सद्गुरूंचं स्वरूप त्या कृष्ण परमात्म्यांनी त्यांना दाखवलं, त्या वेळेला कळाला की कृष्ण कोण आहे. तद्वत आपल्याला सुद्धा आपण संतांकडे पाहतो, फक्त त्याच्या स्थूल दृष्टीकडे पाहतो, त्याच्या स्थूल शरीराकडे पाहतो, त्याच्या ज्ञानाकडे मात्र आपली धाव राहत नाही. आणि स्थूलतेने कधी देव भेटणार नाही, कारण दगडाचा देव बोलील तो कैचा, कवने काढी वाचा फुटेल त्याशी. आता तुम्ही या ठिकाणी कीर्तन ठेवलं आणि कीर्तनकार बाबाच मुक्का राहता ते नाही, काय माहिती कोण लय काय लय ना पानट कथा मुक्का बाबा बहिणा कोत्यानं कीर्तन चाली चालव. मुक्का माणूस चालत नाही, मुक्का देव चाली. ज्या देवले स्वतःना धोतर नेसता येत नाही तो देव चाली. तुम्ही देवले धोतर नेसाडत, तुम्ही देवने आरती करत, त्या देवने स्वतः ववायला पाहिजे का नाही. ज्याला जेवता येत नाही तो कसा ना देव, ज्याला बोलता येत नाही तो कसा ना देव. चाल राही ना निसता आंधी आंधी गोडे चाल राही ना, ते आपल्याकडे मन आंधे दयस आणि पुत्र पीठ खास तसं चाल राही. चाल द्या जाऊ चाल असतो. एक दिन आपली बी कोणा खांदावर गोटी निघ जाणं भाऊ काय करत चाली चालवणे. कर्ज लिसन जर माणूस मरी गया तर परत फेडायला येणं पडत. कर्ज करीसन घ्यात म्हणजे काही ना काही बैल मनीसन येणं. माती देव न कर्ज लई संजा शेती देव तुमली शाबास किती वा म्हणतो आता ये मुक्कुली असतो ना. हा लिका मक्कू चल फट काय कामले धाड होत. देवे दिला देह भजना गोमटा झाला फाटा बादी केसा, सोया झाला फाटा बादी केसा, देवे दिला देह भजना गोमाता, 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 सोया झाला फाटा बादी केसा, सोया झाला फाटा बादी केसा, सोया झाला फाटा बादी केसा, सोया झाला फाटा बादी केसा. संत महात्मे सांगतात की बाबा हा देह खावं प्यावं ल्यावं नेसावं आलं की गेलं एवढ्यासाठी नाही. आमनं उलट आहे. देवे दिला देह भोजना गोमटा काय राहतो भज्या वा भज्या भज्या निंगरे कितला दिन जायन खाई राहणारे तरी तुने आवाज फुटली नाही भज्या खावानी मसाणी. संत महात्मा म्हणतात खावं प्यावं ल्यावं एवढ्यासाठी हा देह नाही, क्रांती करण्यासाठी हा देह भेटलेला आहे. आणि या देहात जर का क्रांती केली गेली नाही, दावाल तरी कीर्तन व्हायला पाहिजे निध्यान कोऱ्यास न मन मत चाहून राही जावायला पाहिजे मन दादानं कीर्तन तरी ठेवतो. असं जीवन जगा, असं जीवन जगा
की त्या जीवनानंतर मात्र लोकांनी म्हणायला पाहिजे देव माणूस होता हो. कोण होता? देव माणूस. अहो नुसतं 2 पाऊल पुढे निघणं दादा ते 25 वर्ष झालं. कितला पाऊल? 2 पाऊल चालावर फटीचर होई ते मरावर काय राही. मग ते फटीचर व्हावं का देव व्हावं कोणा आत्मा आहे? संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची.